जॉबच्या जॉब हबमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत आणि ती म्हणजे नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीमधील सरकारी नोकरी. हो, आणि यासाठी अर्ज कसा करायचा याची सगळी माहिती आपण इथे पाहणार आहोत. चला तर मग पाहूया की आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी ही संधी इतकी खास काय आहे, मग कोणती पदं उपलब्ध आहेत, महत्त्वाच्या तारखा कोणत्या, पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा आणि हो, काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या आहेत, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी. तर सुरुवात करूया सेक्शन 1 पासून. ही एक सुवर्ण संधी का आहे, कारण आपण बोलतोय नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीबद्दल, जी थेट भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. म्हणजे विचार करा किती प्रतिष्ठित संस्था आहे ही. बघा, ही संस्था आता काही महत्त्वाच्या सरकारी पदांसाठी म्हणजे नॉन अकॅडमिक रोलसाठी उमेदवार शोधत आहे. ज्यांना एक स्थिर आणि सन्माननीय सरकारी नोकरी हवी आहे, विशेषतः जे नुकतेच ग्रॅज्युएट झाले आहेत त्यांच्यासाठी ही खरंच एक मोठी संधी आहे. बरं, संधी तर चांगली आहे, पण नक्की पदं कोणती आहेत आणि पगार कसा असेल? चला आता हेच पाहूया. तरी ते बघा, एकूण 51 जागा आहेत आणि त्या 3 वेगवेगळ्या पदांसाठी आहेत. सेक्शन ऑफिसरसाठी 12 जागा आहेत, ज्या लेव्हल 8च्या पगाराच्या आहेत. डेप्युटी सेक्शन ऑफिसरसाठी 14 जागा, लेव्हल 7च्या पगाराच्या. आणि सगळ्यात जास्त म्हणजे 25 जागा असिस्टंट पदासाठी आहेत, ज्या लेव्हल 2च्या पगाराच्या आहेत. म्हणजे तुमच्या पात्रतेनुसार निवडायला वाव आहे. ओके, पदं कळली, पगार कळला, पण सगळ्यात महत्त्वाचं काय तर तारखा. चला यावर एक नजर टाकूया, कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. हे बघा, अर्ज 23 फेब्रुवारी 2026ला दुपारी 12 वाजता सुरू होतील आणि बरोबर 1 महिन्यानंतर म्हणजे 23 मार्च 2026ला रात्री 11:59 अर्ज करणं बंद होईल. म्हणजे अर्ज करायला पूर्ण 1 महिना मिळणार आहे. ही तारीख तर कॅलेंडरमध्ये मार्क करूनच ठेवा. 23 मार्च 2026 रात्री 11:59 आत तुमचा अर्ज सबमिट झालाच पाहिजे. अजिबात विसरू नका. ठीक आहे, आता आपल्याला पदं आणि तारखा माहीत आहेत. पुढचा प्रश्न येतो की आपण ह्या पदांसाठी पात्र आहोत का? चला, पात्रतेचे निकष काय आहेत ते तपासूया. इथे शैक्षणिक पात्रतेबद्दलची माहिती आहे. दोन्ही पदांसाठी काही गोष्टी सारख्या आहेत, जसं की हिंदी, इंग्रजी आणि कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक आहे. पण एक मोठा फरक आहे. सेक्शन आणि डेप्युटी सेक्शन ऑफिसर पदासाठी कोणत्याही शाखेतली पदवी चालेल, पण त्यात कमीत कमी 55% गुण हवेत. असिस्टंट पदासाठी मात्र फक्त मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असली तरी चालेल, तिथे टक्क्यांची अट नाहीये. आता वयाबद्दल बोलूया. सेक्शन आणि डेप्युटी सेक्शन ऑफिसर पदासाठी वयोमर्यादा आहे 21 ते 40 वर्ष. तर असिस्टंट पदासाठी ती आहे 21 ते 35 वर्ष. म्हणजे ऑफिसर पदांसाठी वयोमर्यादा थोडी जास्त आहे. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, जर उमेदवार SC, ST, OBC किंवा दिव्यांग प्रवर्गातील असेल तर त्यांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी हे नक्की तपासा. चला तर, आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. म्हणजे अर्ज नक्की करायचा कसा आणि निवड कशी होणार याची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त 4 पायऱ्या आहेत. सगळ्यात आधी NFSUच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं, तिथे समर्थ पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं, मग अर्ज व्यवस्थित भरायचा आणि जी काही कागदपत्र मागितली आहेत ती अपलोड करायची. आणि शेवटी जर लागू असेल तर अर्ज शुल्क भरायचं. आता अर्ज शुल्काबद्दल बोलूया. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी 500 रुपये अधिक GST शुल्क आहे. पण, आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, महिला उमेदवार, SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतंही शुल्क नाहीये. त्यांना हे शुल्क पूर्णपणे माफ आहे. बरं, अर्ज भरल्यावर निवड कशी होईल? तर निवड लेखी परीक्षा किंवा स्किल टेस्ट किंवा दोन्हीमधील तुमच्या कामगिरीच्या आधारावर केली जाईल. म्हणजे तुमची गुणवत्ता इथे खूप महत्त्वाची ठरणार आहे. ठीक आहे, जवळपास सगळी माहिती आपण पाहिली आहे. पण जाण्यापूर्वी काही शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक अर्जदाराने लक्षात ठेवायला हव्यात. एक गोष्ट लक्षात घ्या की निवड झाल्यावर पोस्टिंग कुठे मिळेल. तर तुम्हाला NFSUच्या कोणत्याही कॅम्पसमध्ये पाठवलं जाऊ शकतं. हे कॅम्पस गांधीनगर, दिल्ली, गोवा, भोपाळ किंवा देशभरात कुठेही असू शकतात. म्हणजे विद्यापीठाची जिथे गरज असेल तिथे तुमची नियुक्ती होऊ शकते.
आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा सल्ला देण्याआधी एक प्रश्न. अर्ज करण्यापूर्वी अशी कोणती एक गोष्ट आहे जी करणं अत्यंत आवश्यक आहे? आणि याचं उत्तर आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजे. हे आम्ही नाही तर भरती करणाऱ्या संस्थेनेच सांगितलं आहे. कोणतीही चूक टाळण्यासाठी गैरसमज होऊ नये म्हणून संपूर्ण जाहिरात वाचणं खूप गरजेचं आहे. तर ही होती NFSU भरती 2026 बद्दलची संपूर्ण माहिती. आशा आहे की तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती मिळाली असेल. जॉबच्या जॉब हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.